हरिओम. आज गुरुवार 7 मे 2026. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आज आपल्याला प्रवचनातून सांगणार आहे की देहबुद्धीचा त्याग करावा. ऐकूया. मानाला कारण अभिमानच. मी मोठा असं मनाने घेतलं म्हणजे मानाची गरज लागते. हा अभिमानच भगवंताच्या आणि आपल्यामध्ये आड येतो. बरं, हा अभिमान घालवायला गुरु आज्ञेत राहणं, त्याला शरण जाणं, त्याने सांगितलेली साधनं करणं हे उपाय आहेत. पण ही साधनं निराभिमानाने झाली पाहिजेत. हा अभिमान फार सूक्ष्म असतो. मी गुरु आज्ञेत राहतो, त्याने सांगितलेली साधनं करतो, आता माझा अभिमान गेला हे म्हणणं सुद्धा अभिमानाचंच बोलणं आहे का? खरं पाहता अभिमान बाळगण्यासारखे आपल्याजवळ आहे तरी काय? शक्ती की पैसा की कीर्ती? जगात आपल्यापेक्षा कितीतरी लोक मोठे आहेत, पण मौज अशी आहे, भिक्षा मागणाऱ्याला सुद्धा मोठा अभिमान असतो. मी अमक्याच्या इथे भिक्षेला गेलो होतो, त्याने मला हट केलं, तेव्हापासून मी त्याचा उंबरठा नाही चढलो असं तो म्हणतो. तेव्हा हा अभिमान आणि अपमान ही काय चीज आहे याचा शोध आपण घ्यायला पाहिजे. याला अगदी मूळ कारण देहबुद्धी. ही देहबुद्धी नाहीशी झाली पाहिजे. एखाद्या झाडाला खत घालत गेलं तर ते मरेल कसं? मला लोकांनी बरं म्हणावं, मान द्यावा, शिव्या दिला तर वाईट वाटतं, हे देहबुद्धीला खत घातल्यासारखं आहे. चांगलं वाईट मान अपमान सर्व देवाला अर्पण करावं ना. वस्तुतः कर्तेपणच त्याच्याकडे सोपवून द्यावं, म्हणजे मग त्या कृत्याचे परिणाम मनावर होऊ देऊ नयेत. व्यवहारात थोडा अभिमान लागतोच, पण तो केवळ कारणापुरता असावा. वरिष्ठाने नोकरांची वागताना अभिमान पाहिजे, पण तो तितक्याच पुरता, त्याच्या मनावर परिणाम होऊ देऊ नये. ही देहबुद्धी, हा अभिमान जायला सद्गुरूचं होऊन राहावं. निदान बळजबरीने तरी मी त्यांचा आहे असं म्हणावं. सद्गुरू तुम्हाला नकळत तुमचा अभिमान दूर करतील. परमार्थात संतांचंच ऐकण्यात महत्व आहे. तेथे आई बापांचं काय ऐकू नये. तर ज्याचे मन त्याच्या ताब्यात आहे, ज्याचे मन स्थिर झालं आहे, किंवा ज्याचे मन नेहमी भगवंतापाशी आहे, अशातच ऐकण्यात विशेष आहे. आपल्या देहबुद्धीची तऱ्हा मोठी विलक्षण आहे. सगुणोपासना आपल्या सवयीच्या आड येते, म्हणून मनुष्य ती करत नाही. फारच सोपं म्हणून तो भगवंताचं नाम घेत नाही, आणि फुकट काय देवाला घालायचं म्हणून तो अन्नदान करत नाही. मग असा मनुष्य फुकटच जायचा. देहबुद्धीला ताळ्यावर आणण्यासाठी संतांच्या ग्रंथांचं वाचनाची गरज आहे. पहाट झाली की थोडा उजेड थोडा अंधार असतो, त्याप्रमाणे सध्या आपली स्थिती आहे. देहबुद्धीच्या अंधारात भगवंताच्या स्मरणाचा किंचित उजेड आहे. हा देहबुद्धीचा अंधकार आहे ना, तो जाऊन पूर्ण प्रकाश दिसायला भगवंताच्या अनुसंधानासारखा दुसरा कोणता उपाय असणार? मीपणाची आणि अभिमानाची पूर्णाहुती देणं, हाच खरा यज्ञ आहे. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.